नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी मटारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी बघा आणि बनवा मटारपासून अतिशय चविष्ट असा पदार्थ मटार कटलेट। सुरुवात करूयात। इथे मी 2 वाटी मटारचे दाणे पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत। आपल्याला हे थोडे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। याच सोबत घ्यायचं आहे अर्धी वाटी पुदिना। पुदिन्याचे पाणी स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे आहेत। सोबतच घ्यायचं आहे 1 वाटी कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। पुढे घालायचे आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। त्यासोबत मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्यांचे या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। यापुढे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरं। आता हे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक करायचं नाही, जाडसरच वाटून घ्यायचं आहे। माझे आता मिक्सरला लावून झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता जाडसरच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, पाणी घालायचं नाही। हे मी आता एका बोल मध्ये काढून घेते। आता आपल्याला यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा हिंग, सोबतच टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। पुढे मी टाकणार आहे 2 उकडलेले बटाटे। हे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। आता आपल्या कटलेटला चांगली बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत ब्रेड क्रम्स। इथे मी 4 चमचा ब्रेड क्रम्स टाकते। मिश्रण पातळ झालं असेल तर थोडं एक्स्ट्रा घातलं तरी सुद्धा चालेल। हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत। अगदी इझिली बनवता येतं, जास्तीचे पैसे देऊन मार्केटमधून आणण्याची काहीही गरज नाही। हे सर्व मिश्रण आता एकत्रित करून घेऊयात। अगदी एकजीव झालं पाहिजे। आता आपलं मिश्रण हे व्यवस्थित असे एकजीव झालेलं आहे। इथे मी एका बोलमध्ये रवा घेतलाय आणि एका बोलमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। तुम्ही फक्त रवा किंवा फक्त ब्रेड क्रम्स वापरून सुद्धा कटलेट करू शकता। मी इथे दोन्ही वापरून कटलेट करून दाखवणार आहे। आता आपण कटलेट बनवायला घेऊयात। याला मटरची टिक्की सुद्धा म्हटलं जातं। या प्रकारे छोटासा उंडा करून दोन्ही हाताने टिक्की बनवून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कटलेट मी बनवून घेणार आहे। आता इथे मी कोटिंग चांगली येण्यासाठी मक्याचं 1 चमचा पीठ घेऊन त्यामध्ये पाणी टाकून पातळ मिश्रण तयार करून घेतलंय आणि त्या मिश्रणामध्ये कटलेट बुडून आपल्याला रव्याची या प्रकारे कोटिंग देऊन घ्यायची आहे। कोटिंग दिल्यानंतर मी हे शॅलो फ्राय करून घेणार आहे। शॅलो फ्राय करण्यासाठी मी आधीच पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय सुद्धा करू शकता। आता मी या कटलेटला ब्रेड क्रम्सची कोटिंग केलेली आहे। तुम्हाला फरक इथे लक्षात येईलच। खूप छान असे कटलेट तयार होतात, नक्कीच करून पहा। अगदी आपल्याला लग्न कार्यात स्टार्टर म्हणून देतात किंवा रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून देतात तसेच कटलेट तयार होतात। आता आपल्याला यांना पलटी मारून घ्यायचं आहे। या प्रकारे सर्व कटलेट आपल्याला पलटी मारून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असे शेकून घ्यायचे आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण चॅनल चालू करून खूप वेळ झालेला आहे। व्ह्यूज मात्र येत आहेत पण सबस्क्राईब मात्र केलं जात नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशा छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येण्यास मला प्रोत्साहन मिळेल। आता आपले कटलेट दोन्ही साईडने व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। घरी नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या सुद्धा काही टिप्स ट्रिक्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।